राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तूने मारी एंट्री यार, दिल में बजी घंटी यार, टंग टंग टंग। सगळं कळतं लोकांना, काय काय कळत नाही असं नाही, सगळं कळतं, फक्त वळत नाही। आणि नाही वळल्यामुळं काय होतं, चला साताऱ्याला 4 दिवसापूर्वी मग घटना आहे, काय विषय तुम्हाला समजून सांगतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी घटना घडली, जे जसे वागले, कोण तुरुंगात गेलं, कोण पोरकं झालं, कोणाचा जीव गेला, याच्यात हा झाला इतिहास। आणि इतिहासासारखा शिक्षक नाही, इतिहासातून शिकायचं। आणि अशी घटना आपल्या आयुष्यात झाली नाही पाहिजे, एवढं घेतलं तरी लय झालं, डोक्यावर पाणी गेलं तुम्हाला सांगतो। नेमका काय विषय बघू आपण आता। साताऱ्यामधील जाधववाडी या ठिकाणी घडलेली घटना आहे। प्रवीण जाधव आणि रेखा जाधव ह्या दोघं नवरा बायको, यांना कळलं, ह्यांचं समजून घेतलं ना, स्टोरी तुम्हाला कळली। प्रवीण जाधव आणि रेखा जाधव, आता विषय असा आहे की ह्या प्रवीण जाधव हा 12,000 रुपये महिना कमवणारा सरळ मार्गी माणूस, साताऱ्यात एका दुकानावर कामाला। काय होतं, सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। पैशाची गरज भागवायला पैसाच लागतो, जगण्यासाठी पण पैसाच लागतो। लय गरीब लोक आहेत ना, त्यांना प्रॉब्लेम सांगतो काय असतं, त्यांना घर नसलं तरी चालन, ते पालं ठोकून राहत्यान, कसं राहत्यान, पण त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो 2 वेळचं आणणं। अशी लोक पण आहेत। त्याच्यापेक्षा वरचं असं की त्यांना एखादं घर असतं बा, सरकारने दिलेलं, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, घर आहे, अन्न आहे, पण मोटरसायकल पाहिजे, सुखवस्तू पाहिजेत। त्याच्यावरची जी स्टेप आहे ना, ते लोकांचं कसं आहे, मोटरसायकल आहे, त्यांना कार पाहिजे। हां, त्याच्यावरची स्टेप आहे ना, त्यांना कार आहे, सगळे बायको थोडा चेंज पाहिजे, बाया पाहिजेत, नात पाहिजे, ते तसलं खेळलं पाहिजे, ह्याच्यावर ते काय म्हणतात, ते मोबाईलवरच्या गेम पाहिजेत, आकडा पाहिजे। माणसाचं मन लय वाईट, आणि ह्याच्यामुळं घटना घडतात। हा विषय असा आहे की रेखाबाई लग्न झालं, आता 12,000 म्हणजे 400 रुपये रोज घर चालवायचे, त्याला 400 रुपयात काय म्हणून लागत नाही, घराला सगळं लागतं। पण हे करत असताना बघा, 4,000 तिला 400 रुपये रोजचे मिळतात ना, मी म्हणतो 400च्या ऐवजी 200 रुपयात बी घर चालवता येतं, रोजचे 200 मिळवून द्या। आलं लक्षात? बाजारात गेला जर 500 रुपयाची नोट, पिशवीतच सगळा भाजीपाला बसतोय, इतकी महागाई झाली सध्या। भाजीपाला गेलाय पावसामुळे, त्यामुळे महागाई आहे। कमी स्वस्तात भोपळा 10 रुपयालाच मिळतो, भोपळा घ्या, कमी स्वस्तातल्या भाज्या घ्या, असं असतं ती प्रपंचाचं गणित। पण त्याच्यासाठी बायको ही प्रपंचाला साथ देणारी पाहिजे। हां, माझ्या घरात 17-18 भांडी अशी आहेत की आमच्या बायकोनी केस विकून, डोक्याची केस जी निघतात का, ती केस विकून भांडी घेतल्या, चहाच्या पातेली तसली, कढाया। अरे म्हणली काय, मग काय करायचं म्हणली, ती तुम्हाला कळतं काय, याला पैसे गेला असतं 100-200 रुपये जातात ना, म्हणजे असंही प्रपंचवाईक स्त्री पाहिजे। ह्या घटनेमध्ये 400 रुपये रोज असणाऱ्या नवऱ्याची बायको, ह्या प्रवीणची बायको, ही कालांतराने वर्ष झालं लग्नाला, 2 वर्ष झालं, एक गोंडस आणि सुंदर मुलगा झाला। दिलन देवाने सगळं दिलन तिला, आता नवरा आहे, आणि नवरा हा स्वभावाने अतिशय शांत, लक्षात घ्या। म्हणजे क्राईम तर त्याच्या डोक्यातही नाही कधी, पण क्राईमचं नुसतं वात एखाद्या जर म्हणलं आमच्या तिकडं बा, तिकडे कोणतरी फाशी घेते, चल बघायला, नको आपल्याला नको बा। हृदय हलक्या काळजीचे लोक असतात, काय म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक आहेत। अशा प्रकारचा शांत संयमी पोरगा साताऱ्यात कामाला। त्याचा एक मित्र होता, आणि त्या मित्राचं नाव आहे अजित साबळे। ह्याची परिस्थिती बरोबर छप्या काट्यासारखी, ह्याची परिस्थिती विरुद्ध कशी, अजित साबळे हा बागायतदार, वडिलांची तिथंच असते, यांनी काय कुठं 10 एकर घेतले अशातला भाग नाही। आले बा, सोन्याचा चमचा नाही तर चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला पोरगा, व्यवसायाची आवड। मग JCB घेतला। JCBचं गणित कसं आहे आतलंच सांगतो तुम्हाला, त्यात त्या व्यवसायात पैसा जास्त, JCB रोड ॲक्सिडेंटमध्ये मारणार नाही JCB असल्यावर। हां, बऱ्याच जणांनी वाळू चोरून, सरकारी मुरुम चोरून JCB नील करून टाकलं, ही वस्तुस्थिती आहे। 2 नंबर, JCBचं मशीन 4 लिटर खातं तासाला डिझेल, 360 रुपयाचं डिझेल खातं, मी तो 400 रुपयात धरून चाला। कुठेही गेलं ना, आता आमच्याकडचं मला सांगतो 1400 रुपये तास म्हणतात, म्हणजे 400 वरचं डिझेलचा खर्च धरून चाला, 1000 तर नीट राहिलं।
500 रुपये ड्रायव्हर मिळतो. किती तास चालतंय, थोडं जास्त तास काम असलं तर थोडं कमी बी घेतात, पण एक धंद्याचा भाग येते त्यांच्या. पण 1000ची नोट तर तासाला निघलीच म्हणा. मग आता 5 तास मशीन चाललं, 7 तास मशीन चाललं की 7-7, 8-8 हजार, 10-10 हजार बिल होतं. मोठं रानं नीट करायची, सपाट करायची जेसीपीने, बरेच डेव्हलपिंग शेतीची जेसीपीनीच होती. पैसे राहते धंद्यामध्ये. आणि काय त्याला 7-8 लाख रुपये असलं ना, सेकंड हँड मशीन म्हणून लोक धंदा करणार, त्याला 35 लाखाची घ्यायची गरज नाही. असा पण चांगला धंदा आहे तो एक. हा जेसीपी घ्या, साबळेने घेतला अजितने, पैसा खुळखुळायला लागला. मग चांगली मोटरसायकल पाहिजे, कार पाहिजे, शिवान. हे आपल्या लोकांचा असाच हाच प्रॉब्लेम. आपलं फाळकं तवाच उडतो, तुम्हाला सांगतो. ही मेंटॅलिटी आहे. 1000 रुपये 2000 यायला लागलं की ह्याने लगेच 1000 येतात ना, महिन्याला 30,000 येतात ना, 16,000 20,000 मी हप्ता भरीन, काढा कार. अरे पण बघा, लय अवघड गणित लोकांचं. त्यात जंकीपैकी राणीमान, इथं सोनं घालणार, स्टायलिश, ते 100-500 रुपये तर महिन्याला डाव्यालाच जाणार. ते वाढलेत, ते कट कर, कमी कर, आमकं कर. शर्टाचं पॅन्टीचं काय मापत नाही, ब्रँडेड कपडे. हां, 2 आणि 3 हजाराशिवाय ड्रेस नाही. 3,000चा ड्रेसमध्ये गरीबाचं 3,000चा किराणा भरला, महिन्याभर उड्या मार पोरं खात्यात ना त्याची. असंही लोकांचं. पण त्याच्याकडं आहे ते उडवतोय बा. बरं एवढं करून ग बसावं का नाही. हा जो मित्र आहे अजित, याची मैत्री, आपला दुकानात काम करणारा रेखाचाही, रेखाची मानसिकता अशी तुम्हाला सांगतो की हा त्याला म्हणायचा, मित्र म्हणायचे, लका प्रवीण आज जेवायला लका तुझ्या घरी, असं लका. मी तुम्हाला कायम सांगतो, आजही सांगतो की मित्र आणि कुत्र बाहेर घरात न्यायचं नाही. यांच्या घरी जेवण, हा बी न्यायचा त्याला, तो याच्या घरी यायचा. त्याचं ती जंक्यापैकी राहणं. ह्याच्या नवऱ्याचा शर्ट 300 रुपयाचा, त्याचा 1,500चा मलमली. आणि त्याचं राणे मानन हिनं. त्याच्याकडे जे रविवार जेवायचं म्हणलं की ती जास्त दाढी गुठून यायचं, सेंट मारून यायचं, गपखाच बसायचा बा त्या सेंटचा. हा, ती जाहिरात दाखवतात बघा की नुसतं वास घेऊन बाया पट्ट्यात, पुरी पट्ट्यात, असं नसतं. वास आल्यावर कधी कधी तुम्ही जर वळवळ केली तर तुम्हाला वानासुद्धा पडतात. हा, असं बी काय नाही. हा, तसं काही जग काही सगळ्या रस्त्यावर नाही पडलेल्या, लय अवघड आहे. ती जंकीपैकी राहणं. जेवायला वाढलं की 2-4 मटणाचं पीस तिकडं जायला लागलं बा. हा, कुणाच्या साबळेच्या ताटात, असं असतं. ती समजून घ्यायचं की बा इकडं हडका हडकाल्यात आणि तिकडं कलेजी गेली बा, कसं काय गेली बा, लय अवघड आहे ते. मग कलेजी तिकडे गेली म्हणल्यावर 2 पीस जास्त आले म्हणल्यावर त्याला वाटलं बा जमलं तर जमलं. ते आकडा घासून तयार होतं, त्याला काय बा. वहिनी असन, वहिनी तसन, वहिनी हेन गप्पा मारण्याच्या नादामध्ये बाईचं टेम्पर हल्लं, टेम्पर. पोरग बाळूत्यात होतं. लग्नाला 2 वर्ष झाली होती. कळलं पाहिजे ना आपण काय करतोय काय नाही. पण काय जगात कोणाची कोणाला काय राहिलं नाही. हा, ते एकदम असं लाज लज्जा सोडल्यासारखा प्रकार झाला आहे. बाईचं चुकलं, त्या रेखाबाईचं. आणि म्हणजे गंठी वाजायला लागली तिची. तूने मारी एंट्री यार, मनात तिच्या त्यांनी एंट्री घेतली. रंगारंग कार्यक्रम झाला बा. होणारच ना, त्यात काय वाद आहे का. पण विषय असा आहे, नुसता एवढा कार्यक्रम होऊन हे झालं नाही, म्हणजे बागलं नाही यांचं. हे रंगारंग कार्यक्रम तब्बल 6 वर्ष चालू आता. सोपं आहे का 6 वर्ष म्हणजे. त्या 6 वर्षात पाठीमागून कसं पाणी मरणात वाहून गेलं तसं पाणी वाहून गेलं. काय काय गेलं तुम्हाला सांगतो. हे त्या पाठीमागं मानसशास्त्र आहे, ते समजून घ्या. बाई जरी फाकाळली असली तरी सोन्यासारखं पोरगं होतं. नवरा होता, नवरा असा होता, कष्ट करा भाकर खा. ही सुद्धा मोठी संपत्ती आहे स्त्रियांना. पण त्या स्त्रीच्या रेखाबाईच्या डोक्यात बसलं नाही. तिला पाहिजे होतं पैसा, एक्स्ट्रा पैसा, जादाचा पैसा. तिची हाऊस मौज, तिची नथ, तिचे बाहेरीतल्या साड्या, हा, तिचं दिसणं, तिचं असणं, तिला सेंट. हे गरीबाला सोसणाऱ्या वस्तू नाही आहेत. ज्याचं त्याचं इन्कम आहे त्याचं त्यांनी करावं बा. पण गरीबाचा कार्यक्रम नाही तिथं. कॉस्मेटिक्स म्हणतात त्याला. पैसे आता याला काय बा, एक दिवशी चालला दिवसभर तर 7-8 हजार मोकळ्या होत्यात. मध्ये आधी 10-5 हजार त्याला किरकोळ आहे बा. पण त्या बदल्यात तो शरीर सुख घेत होता. ती राजी, तो राजी. विषय असा झाला की तिच्या शरीराची, तिचा गंध, तिचं असणं, तिचं दिसणं, तिचं फोरप्ले करणं, तिचा रिस्पॉन्स देणं,
ह्या बऱ्याच गोष्टी प्रत्येक घटनेला कारणीभूत असतात, ध्यानात ठेवा. तुम्हाला खरं सांगू का, एखाद्या बाईचा नवरा मारहाण करतो, एखाद्या बाईचा नवरा त्याला शिवीगाळ करतो, एखाद्या बाईचा नवरा असा वागतो की फक्त लग्न लावलंय, पोरांची आई म्हणूनच पण तिला दापात ठेवतो, असं नाही. ह्याच्यात चेंज बदल करतोय महिलांनी, ह्याच्यातून घेण्यासारखं आहे की नवरा माथा माझ्या मुठीत हे सुद्धा प्रकार करता येतो. हा, त्याला जर व्यवस्थित प्रकारे फोरप्ले तुम्ही केला, व्यवस्थित जर ते उठ म्हटले की बसन, उठ म्हणले की उठन, हे पण असं पण परिस्थिती आहे. पण बऱ्यांना ते डोक्यातच नसतं आणि बरीचशी काय माझं चॅनल बघत नाही, त्याच्यामुळे काही विषय नाही त्यांचा. पण ते हळूहळू कोली उलगडते आणि तुम्हाला कसं असतं ते. ही घटना अशी आहे की त्या बाईची, रेखाबाईची इतकी सवय लागली त्या अजितला की तिच्यासाठी वेडा पिसा. हा, जी शिपी तर मागून मागून तिच्यासाठीच चालायला लागला बा. हा, आता हिला पैसा मिळतोय, सगळे मिळतोय, पण ये दिल मांगे मोर, माणसाचं मन. हा, काही मला तर वाटतं कधी कधी नेतीलाच असं वाटत असन की काहीतरी हो बा यांचं वाटलं हो. आता कायदा बिदा काही तितकं सक्षम नाही, तितकं न्याय मिळेलच, पण नियती हा असा प्रकार आहे, तिथं मंत्री असू, कुठं नेता असू, काय असू, कोणाला सुट्टी नाही. हा, म्हणजे कसं असतं, काहीतरी असं होतं. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आपल्या देवाभाऊला बी वाटलं वन मॅन आर्मी आता महाराष्ट्रात अशी चुकूनही कोण नाही, सगळ्यांचं मी ओके कार्यक्रम राबवला, पण ती नियती आहे महाराज, काय करणार. आता त्यांनी 2 भाऊ ठाकरे भाऊ एकत्र आणले, थोडा व्हायला असं पण होऊ शकतं काय, बरंच काय होतं का माहिती आहे का. तुम्हाला खरं सांगतो, ही महाराष्ट्राची मातीच अशी आहे, इथं अति अन्याय अत्याचार लई दिवस खपत नाही. कारण मोठे मोठे महापुरुष यांनी जी जन्म घेतला, आपले बघा तुकाराम महाराज इथले, ज्ञानेश्वर महाराज इथले, छत्रपती शिवाजी महाराज इथले, काहीतरी ह्या मातीत आहेच ना ताकद. बरी आता संस्कृती नष्ट व्हायला लागली, लोकांना देवधर्म कळाना, हा असं आहे, पण आहेच ना, हे होतं, ही नियती आहे. त्या पोराला, त्या अजितला इतकी सवय लावली आहे रेखाची, तिचं असणं दिसणं, तिचा फोरप्ले, तिचं हे, ती वेडा पिसा झाला. आणि त्याला असं वाटायला लागलं की सालं दुसरीकडे लग्न करून एखादी मस्त मला नवी तरणी पोरगी मिळन. ही आता ही थोडी वयन थोडी 4-2 वर्षांनी जास्त होती, लक्षात घ्या. नवी तरणी मिळन मस्त, पण तिचं लाजणं मुजणं ते असं मेल्यावानी पडून राहणं, ह्याच्यापेक्षा हे बरं आहे ना बा. काय कुणाला वाटणं सांगता येत नाही. बस आपल्या आयुष्याची कारभारीन फक्त हीच, ही आणि फक्त हीच. मग त्यांनी मानवी मन असं आहे कसं बदलतं बघा. मला हे बघ, जे आहे ते आहे, पण किती केलं तरी अनैतिकच येणं नाही. बरं, थोडी कुजबुजबी बाहेर चालू झाली या, सारखं माझं येणं असं दिसणं, म्हणजे मला परफेक्ट माहिती आहे की बा नवरा दिवसभर नाही, मग आपलं होतंय, जुळतंय, जमतंय, सगळं बिटी गाठी होत्यात, पण काय हरकत आहे, तू ज्याशी मी लग्न करायला तयारी. आणि असं काय नाही, मी पोराची जबाबदारीसुद्धा स्वीकारतो, त्याला माझं नाव देतो. ह्या मुलाचा, साबळेचा प्रस्ताव काय वाईट नव्हता, लक्षात घ्या. तिने भरभरून रिस्पॉन्स दिला, माझ्या अगदी मनातलं बोलला. मी तुझी, तू माझा, आपण की मन आपली घट्ट जुळलेली आहेत, शरीराचं जुळत्याच समजा, पण मनाचं जुळलेली आहेत की. कारण याच्यात ही बाई पैशावर सुद्धा बाळली असं हे कारण सांगतो तुम्हाला. हा, आणि गडी तर रागाट होता, त्याबद्दल वाद नाही, पण चालतंय म्हणली, रिस्पॉन्स दिला, खुशगडी. मग माणूस काय होतं, एकदा समोरून रिस्पॉन्स आला ना की त्याचं जे मन आहे का, मग काय विचार करतं माहिती आहे का, भावी आयुष्याचे स्वप्न, इथं राहायचं नाही, साताऱ्यात जाऊ, फ्लॅट घेऊ मस्तपैकी, धंदा पाहीन मी, अजून एखादा धंदा टाकीन, भांडवल असल्या सगळं होतं. आणि राजा राणी आणि आम्ही दोघंच एकत्र. मग काय, मी कामावून आलो की एक किस घेऊनच आज जाईन, मी कामावून जाताना ती मला किस करीन, ही अशा प्रकारची स्वप्न. कारण बायको आहे ती, आणि नवरा बायकोचं नातं हे तसंच असलं पाहिजे, मनाशी कनेक्ट पाहिजे, नुसता शरीराचा संबंध नाही, शरीराने काय होत नाही. ऐका, ही लागलं स्वप्न बघायला. आता ही स्वप्न बघायला लागल्यावर करता पोरगा असला ना की, म्हणजे सेकंड हँड महिलेशी लग्न करा, त्याच्या घरच्या म्हणतात का, नाही म्हणत, कुठे जा जगाच्या पाठी पळसाला पानं 3च आहेत. त्याच्या आईबापांनी विरोध केला, तात्पुरता विषय कर, चांगली मुलगी बघून लग्न करून टाकू, इकडे काय लक्ष देऊ नको तू. शाळेला घरच्याचा विरोध नाही नाही नाही, घरचे बिरचे किरकोळ आहेत. हा, पोरांची मानसिकता अशी आहे, मला पाहिजे ते मिळलं ना, घरचे गेले कुच खात, समाजा गेला कुच खात, फक्त आय एम डॉम, आय एम परफेक्ट मॅन, काय त्यांचं लागलं पडे, त्यांचं लय हवेत असतात ही लोक. बरं, जाऊन द्या. शी लागलं स्वप्न बघायला
जशी बाहेर खबर कळली, त्या नवरदेव जो होता तिचा नवरा जो साताऱ्यात काम करायचा दुकानावर, त्यालासुद्धा ही गोष्ट कळली प्रवीणला. आईला म्हणला मित्रांनी दगा दिला, धोका दिला, पण हे थांबलं पाहिजे. काळ तेवढा वाईट आहे, माझा काटा काढाय बसले ती. आपलं 4 चौघांची बैठक बोलवा आणि हिला समजून सांगायचं काम करा. असं त्यांनी तिचे सासू सासरा, त्याचा चुलता, त्या रेखाचा भाऊ, ही माहेरकडची मंडळी आणि सगळ्याला त्याचं पटलं. म्हणजे त्यांना बी मान्य आहे की नवरदेव शांत एक नंबर आहे, आपलंच अवलाद वळवळ करते या. मग त्यांनी दोन्ही भाऊ आणून हे केलं. पूर्वीच्या रेखाच्या आईनी मावश्यांनी फोन करायच्या रोज. हे बघ 8 वर्षाचं पोरग आहे, काय झालं गेलं, नवरा इतका चांगला आहे की सगळंच झालं गेलं, सोडून द्यायला तयार आहे, सगळं झालं गेलं सोडून दे, ह्याचा विषय संपवून टाक आणि पळून जाऊन लग्न काय करू नको किंवा याला काय घटस्फोट देऊ नको. हे समाजाने इतका प्रेशर टाकला, बदलली ना बाई रेखाबाई. बघा डायरेक्ट पलटी म्हणजे हां आता ह्याची पलटी बसली, पण याचा JCB डायरेक्टच पलटी झाला ना. मग लक्षात घ्या, हां ते त्याच्या आयुष्यात होतं ना, तेवढं सुख त्यांनी घेतलं. ती म्हणली कधी मध्ये गाठीबिटी आहे, पण लग्नाबिग्नाचा विषय डोक्यातून काढून टाक. चायला स्वप्नाचा जो बंगला रचला होता तो कणाकणाच कोसळला बा त्याचा. आईला भाईने मारली ना पलटी, मी एवढा जीव लावला, मी एवढा पैसा दिला, मी एवढं तिच्यासाठी समाजाचं शिव्या खायला तयार सगळं, आणि ही अशी का करते, ह्याच्या मनात राग तयार झाला. लग्नच कर, त्याने लावला दोषा माग, लग्नच कर. म्हणली जमणार नाही. नाही म्हणजे नाही. स्त्रीच्या नाहीचा अर्थ फक्त नाही असतो कायदेशीर. कायदा तिचा आहे भाऊ, आपला नाही कायदा, तिचा आहे. पुरुषाचा कायदा नाही, स्त्रीचा आहे. ती नाही म्हणली ना, लगेच विषय सोडून द्यायचा, आपल्या मार्गाला लागायचं भाऊ. नाही वाटोळ पक्क आहे भाऊ. हां झालं. आता शी नाही म्हणती, मग म्हणलं हायला नाही 6 वर्ष संबंध असून ही नाही म्हणती. 7 जुलै 3 दिवसापूर्वीची घटना आहे. 7 जुलै दुपारी 11 साडे11च्या आसपास नवरा गेला कामाला, ही घरी एकटीच, पोरगं होतं बारकं, गेला घरी. अजित म्हणला फुल अँड फायनल. मी तू नाही म्हणते ना, मला ती नाही पचावताच येऊ शकत नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझी प्रॉपर्टी पण तू घटस्फोट दे, आपण लग्न करू. मला तुझ्याशीच मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला उद्या एखादी हिरोईन आणून तरी मला नको, मला फक्त तूच पाहिजे. म्हणजे काय स्वरूपाचे त्यांचे शारीरिक संबंध असतात बघा, 6 वर्षाचे संबंध. म्हणली मलाही जमणार नाही, कारण ती प्रभावाखाली कोणाची होती, सगळ्या नातेवाईकांचे फोन. देखे जेवली का, काही विषय नाही तसला, अजिबात तसं करू नको, वर्ग सोन्यासारखं ही बघ. आज तिच्या मनात परिवर्तन झालं. ह्याला चांगला मार्ग होता, काय करायचं, नाहीचा अर्थ नाही आहे ना, देविषय सोडून लग्न करा, प्रपंच करा, संपला विषय. काही लोक काय कोणाचं लिमान पडलं गेलं की नाही विसरून लोक, असं असतं. काही होऊन द्या, लोक 8-10 दिवस विचार करतात. आणि त्याचं म्हणजे एखाद्या मंत्र्याने समजा गोरगरीबाला मरणाचं हाणलं किंवा आमदारांनी हाणलं, ती बुलढाण्याचं आहे वाटलं कुठलं, ती लय गरीबाला हाणलं तर रक्त बिकतं असं आहे. म्हणजे एखाद्या गुंड प्रवृत्तीचे लोक जेव्हा राजकारण तेव्हा हे बघायला मिळतात, लोक चर्चा करतात, हा सुद्धा विषय लोक विसरून जातात, असा विषय असतो. ह्या घटनेमध्ये त्यांनी नाही म्हणायच्या म्हणजे ह्यांचं शब्द वाढत गेला, भांडण झालं. यांनी रागाच्या भरात नाही म्हणल्यावर तिचा गळा धरला, इतका ताकदीनिशी आवाळा. आता एवढं रागाट पोरती त्याला काय ती लागली हातपाय खोडायला. हां मग त्याकडे कटर होतं, आज चावीला असतं कटर, ते कटर काढलं. त्या कटर बारीक असतं, पण त्यांनी 2-3 वार अशी केली, ती रक्ताची शिर कट झाली, इथे गळ्या फसली, बेकार काम. पडलं खाली. त्याला वाटलं की बाबा मिली का काय, मी मार येतून हल्ला केला. TCP राहिला, प्रॉपर्टी राहिली, कोट्याची प्रॉपर्टी. थोडं आपण काय करतोय कळायला पाहिजे ना. 3 इंचा पायी गुतलं, 3 इंचा पायी गुतलं, संपलं. ती बी काय याचं काही लग्नाचं होतं काय, मित्राची बायको. हा वाईटच आहे ना, वाईटाचा शेवट वाईट आणि ते संबंधाचा शेवट वाईट. 6 वर्ष एकमेकाला जे भिडले ह्यांची शरीर, तवा यांना गोड लागायचं. आणि आता ते शरीर आयुष्यभरसाठी नको म्हणून डायरेक्ट वार. ही दुनिया आहे, ध्यानात ठेवा. खलाच ती रक्ताच्या चिळकांडा उडल्यावर ती पडली बाई तिथं की ही पळालं वा. तिथून पळाल्यावर मिळेल त्या वाहनाने ते सरगटला. हा विषय कळल्यावर पोलीस आले, पोलिसांनी बघितलं. साताऱ्याची SP लय पॉवरफुल माणूस आहे, म्हणजे माणूस चांगला काम करतो, समीर शेख. सूत्र लगेच हल्ली, कारण मर्डरचा ही गुन्हा आहे. त्यांनी त्याचा मोबाईल टाकला. आता कसं आहे, ते मोबाईलमध्ये पैसे असतात बघा, ते सोडतो ना आपण फोन पे याची. मोबाईल काढायची गरज आहे, कॅश बऱ्याच वेळा नाही ठेवत लोक, थोडेफार ठेवतात 100-200, पण सगळे पैसे मोबाईलमध्ये. मग मोबाईल घेऊन गेला, ती स्वारगेट
लोकेशन दाखवायला लावलं. एस पीने साताऱ्याहून सूत्र हलावली, पोलिसांनी हलावली. मग ते चालतं जे युनिट आहे. आणि अशा वेळेस जर आरोपी घ्यायचा असेल तर एक पद्धत असते पोलीसची, तुम्हाला सांगतो. जवळ येऊन मिठी मारली, गेरलं तरी कळत नाही हे पोलीस आहेत. पोलीस असल्याचा कुठली वर्दी नाही, बूट नाही, हे नाही. हा फक्त कटबीट असतो ते पोलीसचा केलेला. पण हा किंवा नजर अशी जरब असते नजर पोलिसाची. पण ते बरोबर आरोपी आता डिटेन झाला, फोटो बिटो पाठवले की त्यांनी राऊंड याडा घातला आणि उचललं बॉय. तिथून उचललं. त्यांनी जे स्टेटमेंट दिलं तुम्हाला मी आता स्टोरीच्या रूपाने सांगितलं की 6 वर्षाचे संबंध असताना फक्त लग्नास नकार दिला. पण माझ्याकडून आणि आरोपीला निश्चित पश्चाताप होतो. पण आता वेळ निघून गेली असती. आता कसं आहे माहिती आहे का, हे आता वापरतो ही अंडरपॅन्ट सोडून त्यांनी 1000, 2000, 1500, 2000ला पण अंडरपॅन्ट येत, लक्षात घ्या. ती घालून जेलमध्ये गेलं पाहिजे. पैसा आहे म्हणल्यावर घाल का, तिथलं वातावरण वेगळं. ज्याची 2000ची अंडरपॅन्ट आहे त्याला थोडं रिस्पेक्ट मिळते, रिस्पेक्ट. आणि नवी घालून जायचं नाही, थोडी जुनी बी पाहिजे. नवी घातली तर मग एखादं कधी अंडरपॅन्ट बी घेऊन जाते, त्याची देत नाहीत. हां बाकी त्या संग काय होईल, जिवंतपणी नरक बघायचं असेल ना, जे जेलमध्ये गेल्यात त्यांना विचारा काय काय असतं, कसं कसं असतं. भयानक परिस्थिती. त्याच्यामुळं आणि हे आधी विचार करत नाही, जेल बिल हे गुन्हा करता लोकांच्या डोक्यात नसतं. हां अशा प्रकारची घटना सातारा जिल्ह्यात घडली. संपूर्ण त्या गोष्टीची हळहळ आहे. मला वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की तुझे पोरगा आहे त्यांचा, त्यालाची आई गेली, त्याच्या डोळ्या देखत गेली. त्याची आई जायला नव्हती पाहिजे, कारण ती देवाचंच रूप आहे. त्याला माहीत नाही हे काय चालले कसं चालले. पण जितक्या बाया बोकाळत्याल त्यातल्या बऱ्याचशा बाया अशा मरतील आणि अशा मेल्या की मी घटना सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला तुम्हाला माहिती आहे पॅटर्नच वेगळा आहे. हां त्याच्यामुळं शक्यतो अशा लाफड्या दाफड्यापासून लांब राहा. एक खा, एक भाकर कामवा, अर्धे नवरा बायको खा. तिला त्यांनी घास बारवावा, ह्यानी तिला घास बारवावा, काही फरक पडत नाही. हां रामकृष्ण हरी माऊली.